नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात सर्वसमावेशक निर्णय व्हावा यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबतच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार खासदार शाहू महाराज छत्रपती यांची माहिती। मान्सूनपूर्व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात। 2 दिवसात पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल पाठवणार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांचं आवाहन। सरसकट बंदी न घालता नियम अटींसह व्यवसाय करायला परवानगी द्या, इचलकरंजीतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची महापालिकेकडे मागणी। आणि आंबेगाव इथल्या शिवसृष्टी समोर विकृतपणे वागलेल्या अमोल कुलकर्णींच्या निषेधार्थ कोल्हापुरात निदर्शनं। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। 15 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली होती। या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आलेत। पुढील 2 दिवसात उर्वरित पंचनामे पूर्ण होणार आहेत। त्यानंतर जिल्ह्यातील एकूण नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या कामाला गती आली आहे। मात्र काही ठिकाणी अद्यापही शिवारात पाणी असल्यानं पंचनामे पूर्ण होण्यास अडचण निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील सुमारे 579 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। येत्या 2-3 दिवसात पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं। दरम्यान पुन्हा पाऊस सुरू होण्यापूर्वी बंधाऱ्यांचे बर्गे काढावेत, यावेळी शेती पिकांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिल्यात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं, असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी केलंय। कोल्हापुरात आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे राज्यात पुन्हा उभारी घेईल असा विश्वास व्यक्त केला। आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की एकत्र याचा निर्णय वरिष्ठ नेते योग्य वेळी जाहीर करतील, असं आमदार प्रभू यांनी सांगितलं। प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष या ठिकाणी या निवडणुकामध्ये आपण पुढे कसे जाऊ या दृष्टीने प्रयत्न करतो आणि प्रत्येक राजकीय पक्षाचं बळ काय असेल तर कार्यकर्ता असतो। त्यामुळे कार्यकर्त्याची हितगुज करूनच त्याचं मत समजून घेऊन पुढे जाणं हे आत्तापर्यंत राजकारणातला जो शिष्टाचार राहिला त्यानुसार ही आजच्या बैठक आहे। मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची जिद्द मी कोल्हापुरात बघतोय, हा जिद्दीमुळेच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चांगलं यश या भागात मिळेल। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे। याबाबत योग्य वेळी हे चित्र स्पष्ट होईल असं सांगितलं। कोण नाही, दोन्ही भाऊच ठरवणार आहेत, दोघांच्या मध्ये कोण येऊ शकणार कारण मधल्या काळामध्ये त्या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर आता उदय सामंत वारंवार राज ठाकरेंची भेट घेतात। कोण काय भेट घेतो यापेक्षा 2 बंधू जे आहेत ते सक्षम आहेत, हे दोन्ही बंधू ठरवतील आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे, काय कुजबूज आहे, काय त्यांचा कानूस आहे हे दोघांना चांगल्या पद्धतीने कळतं। बैठकीला संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, जान्हवी सावंत, श्रद्धा जाधव, रवी चौगले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।
इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यानं महापालिकेनं उघड्यावर मांसाहारी खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे। या बंदीला खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून विरोध होऊ लागलाय। महानगरपालिकेनं सरसकट मांसाहारी पदार्थ विक्रीवर बंदी न घालता अटी शर्ती लागू करून व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी फेरीवाले आणि मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी केली आहे। महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय। इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय। या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनानं इचलकरंजी शहरात मांसाहार खाद्यपदार्थ विक्री करण्यास बंदी घातली आहे। शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे। वास्तविक शहरात चिकन 65 आणि बिर्याणी व्यावसायिकांची संख्या अधिक आहे। कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी फेरीवाले संघटनेच्या वतीनं याबाबत गेल्या वर्षी लेखी पत्र देऊन हा व्यवसाय 2 टप्प्यात करून नवीन गाड्या लावण्यावर प्रतिबंध आणावा अशी मागणी करण्यात आली होती। मात्र त्याकडे पालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं दीपक पाटील यांनी सांगितलं। महानगरपालिका प्रशासनाच्या आदेशानुसार फेरीवाल्यांनी व्यवसाय बंद केलाय। मात्र फेरीवाल्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे। हा व्यवसाय बंद झाल्यानं फेरीवाल्यांवर आर्थिक संकट निर्माण झालंय। त्यामुळे नियम आणि अटी लावून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी फेरीवाले आणि मांसाहार खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे। इचलकरंजी शहरातील चिकन 65 व बिर्याणी विक्रेते जे हातगाड्यावर आपला व्यवसाय करतात, या सर्वांना दिनांक 30 मे पासून व्यवसाय बंद करण्यासाठी महापालिकेने आदेश दिले होते। याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी फेरीवाले संघटनेच्या वतीने महापालिकेच्या आयुक्त आदरणीय पल्लवी पाटील मॅडम यांना आमचे शिष्टमंडळ भेटले। यावेळी आम्ही फेरीवाल्यांच्या काय समस्या आहेत त्या सर्व समस्या त्यांच्यासमोर मांडल्या। यावर आयुक्त मॅडम यांनी कोणत्याही फेरीवाल्यावर अन्याय होणार नाही, तसेच सर्वांना व्यवसाय करायला परमिशन देऊ, परंतु यासाठी स्वतंत्र असे हॉकर झोन आपण निर्माण करू आणि सर्वांना विक्री प्रमाणपत्र म्हणजे व्यवसाय परवाना देऊ आणि येत्या 4 दिवसामध्ये हा निर्णय घेऊन सर्वांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्याचे आश्वासन आयुक्त मॅडम यांनी आम्हाला संघटनेस दिले। महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमची विनंती आहे, या शहरातल्या 3-3.5 व्यवसायधारक आहेत। या व्यवसायधारकांना एक व्यापक स्वरूपाचं बंधन घालणं गरजेचं आहे। व्यवसाय करत असताना त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये इतर नागरिकांना त्रास होता कामा नये। मांस विक्री आपण करत असताना, खायला देत असताना त्या खाल्ल्यानंतर त्याचा निचरा रोडवर किंवा गटरवर न टाकता त्यांनी स्वतःचं डस्टबिन ठेवून त्या डस्टबिनमध्ये साचलेला सगळा मांस आपण घंटागाडीमध्ये टाकावा असा निर्णय आणि व्यवसायधारकांना काही बंधनं घालून दिलं तर भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय जगू शकतो। कारण बेरोजगार झालेला हा कामगार घटक असल्यामुळं आपल्या उपजीविकेच्या साधनासाठी हा व्यवसाय करत असतो आणि त्या व्यावसायिकामुळं नागरिकांनाही त्रास होता कामा नये। त्या व्यावसायिकांमुळे मोकाट कुत्र्याच्यामुळे इतरांनाही इजा पटका होता कामा नये। ही सगळी दक्षता घेऊन महानगरपालिकेने चांगल्यातलं चांगलं पाऊल उचलून त्यांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी। याबाबत पुढील 4 दिवसात मांसाहार खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वतंत्र हॉकर्स झोन निर्माण करून त्या ठिकाणी नोंदणीकृत व्यावसायिकांना परवानगी देण्यात येईल असं आश्वासन आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिलं। यावेळी सतीश नायडू, रमाकांत साळी, राजू गुप्ता, हनुमंत कांबळे, राकेश माळी आदींसह अन्य पदाधिकारी आणि व्यावसायिक उपस्थित होते। शालेय पोषण आहार योजनेमध्ये सुसूत्रता आणावी यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडे अनेक सामाजिक संघटनांनी माहिती मागितली होती। मात्र प्रशासन अधिकारी ही माहिती देत नसल्यानं त्यांच्यावर कारवाई करावी आणि शालेय पोषण आहारातील अनागोंदी कारभाराची चौकशी करावी अशा मागण्या कोल्हापूर शहर आणि नागरी कृती समितीने केल्यात। कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या योजनेमध्ये सुसूत्रता आणावी यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडे अनेक सामाजिक संघटनांनी माहिती मागितली होती। मात्र या विभागाचे प्रशासन अधिकारी RV कांबळे यांनी वेळोवेळी मागणी करूनही अद्याप माहिती दिलेली नाही। सेंट्रल किचन योजनेसंदर्भातील माहितीही त्यांनी लपवून ठेवली आहे असा आरोप कोल्हापूर शहर आणि नागरी कृती समितीने केलाय। याबाबत समितीनं कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं।
चालू नवीन शैक्षणिक वर्षासाठी पोषण आहार नियोजनाची कार्यवाही आणि आहार कशाप्रकारे उपलब्ध होणार याचा खुलासा करावा. कोल्हापूर महानगरपालिका शालेय पोषण आहाराच्या आज अखेरच्या कार्यवाहीची आणि देण्यात येणाऱ्या अन्नाच्या दर्जाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. प्रथम सेवा हमी कायद्याअंतर्गत प्रशासन अधिकारी आर.व्ही. कांबळे यांच्यावर दप्तर दिरंगाईची कारवाई करून शालेय पोषण आहारातील अनागोंदी कारभाराची चौकशी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत यादव, प्रकाश आमटे, राजाभाऊ मालेकर, रमेश पोवार, चंद्रकांत सूर्यवंशी, राजेश वरक, महादेव जाधव, S.N. माळकर, क्रांतिकुमार वरक, प्रसाद बुलबुले, कल्पना खोराटे, निशा भोसले, स्नेहल पाटील, अर्चना मरगज, रोहिना जाधव, मीनाक्षी डोंगरसाने, सुमित डोंगरसाने, अनवर शेख आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावात ग्राहकांची परवानगी नसताना इलेक्ट्रिक मीटर काढून त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं याला विरोध करत हुपरीतील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं प्रीपेड वीज मीटरच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. प्रीपेड वीज मीटरच्या विरोधात पक्षाच्या वतीनं हुपरी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलकांना गेटवरच अडवल्यानं आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. यावेळी आंदोलक आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भागणे आणि उपकार्यकारी अभियंता दिगंबर पवार यांच्यात चर्चा झाली. महावितरणनं प्रीपेड मीटर तात्काळ काढून पूर्वीची मीटर बसवावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुन्हा प्रीपेड वीज मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हुपरी येथे आज एक भव्य जनआंदोलन उभारण्यात आलं होतं. या संदर्भात पक्षाची लोकांची जी तीव्र भावना पक्षामार्फत जी आज या महावितरणच्या समोर इथं मांडण्यात आली, अधिकाऱ्याने शब्द दिला आहे, एक त्यांनी स्थगिती दिली आहे की या इथून पुढं कोणत्याही पद्धतीनं जबरदस्तीनं ही मीटर बदलले जाणार नाही आहेत आणि हे एक शिवसेनेचं अभूतपूर्व असं यश आहे. आणि जर समजा परत ह्या संदर्भात जर परत कारवाई चालू झाली मीटर बदलणं किंवा काय, तर मग बाकी हुपरी गाव बंद करून त्याचं जनआंदोलन मोठ्या स्वरूपात परत इथं केलं जाईल अशा पद्धतीचा आज इथं सूचना आम्ही या महावितरणला दिलेली आहे. या आंदोलनावेळी शहर प्रमुख विनायक विभूते, अमोल देशपांडे, उषाताई चौगुले, उमा महाजन, रघुनाथ नलवडे, संभाजी हांडे, संजय पाटील यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र महिला प्रधान आणि अल्पबचत प्रतिनिधी महासंघाचं पंचवार्षिक अधिवेशन नुकतंच कोल्हापुरात संपन्न झालं. या अधिवेशनात अल्पबचत प्रतिनिधींचं कमिशन वाढवून ते 1% करावं, अल्पबचत प्रतिनिधींसाठी पेन्शन योजना सुरू करावी आदी ठराव करण्यात आलेत. यावेळी महासंघाचे अध्यक्ष म्हणून P.G. कुलकर्णी यांची एकमतानं फेरनिवड करण्यात आली. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र महिला प्रधान आणि अल्पबचत प्रतिनिधी महाराष्ट्र महासंघाच्या अधिवेशनात महासंघाच्या नूतन संचालक आणि अध्यक्षांची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष म्हणून P.G. कुलकर्णी यांची एकमतानं निवड करण्यात आली. यावेळी शासनाच्या धोरणाविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनात अल्पबचत प्रतिनिधींसाठी अनुकंपा योजना पूर्ववत करण्यात यावी, अल्पबचत प्रतिनिधींचं कमिशन 0.5% 1% करण्यात यावं, अल्पबचत प्रतिनिधींसाठी पेन्शन योजना सुरू करावी, महिला प्रतिनिधींचं कमिशन 4% वरून 5% करावं आदी ठराव करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावर्डेकर, उपाध्यक्षा संयोगिता म्हाळप, सचिव इस्माईल मुल्ला, संचालक दिनकर शिंदे यांच्यासह राज्यभरातून 300हून अधिक अल्पबचत प्रतिनिधी उपस्थित होते. गारगोटीमधील कचेरी आणि परिसराचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात एक वेगळं महत्त्व आहे. या ऐतिहासिक ठिकाणी 7 जणांनी बलिदान दिलंय. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचं जतन आणि संवर्धन होणं आवश्यक असून त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी दिली. गारगोटीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड राम कळंबेकर यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी क्रांतिकारकांनी गारगोटी कचेरीवर हल्ला केला होता. यावेळी 7 क्रांतिकारकांना हौतात्म्य आलं होतं. या क्रांतिकारी इतिहासाची साक्षीदार असलेल्या कचेरीचं जतन आणि संवर्धन व्हावं अशी मागणी होतीये. गारगोटी इथं आलेले खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी या कचेरीची पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे राहुल देसाई आणि हुतात्मा बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांना कचेरीशी संबंधित इतिहासाची माहिती देत या कचेरीचं जतन व्हावं अशी मागणी केली. यानंतर कॉम्रेड राम कळंबेकर यांच्या गौरव समारंभात खासदार शाहू महाराज छत्रपतींनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं या मागणीकडे लक्ष वेधलं. पालकमंत्र्यांच्या गावचा हा विषय असल्यानं ते हा विषय तो जिव्हाळ्यानं सोडवतील अशी अपेक्षा खासदार शाहू महाराज छत्रपतींनी व्यक्त केली. आपण सुद्धा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदारांनी दिली. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विजय देवणे, सरपंच प्रकाश वासकर, कॉम्रेड सुभाष लांडे, उमेश नारकर, मधुकर देसाई, राहुल देसाई, नंदकुमार मोरे, ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुभाष देसाई, शामराव दादा देसाई, माजी सरपंच राजू काझी, सतीशचंद्र कांबळे यांच्यासह हुतात्मा बचाव समितीचे कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे नेते मंडळी उपस्थित होते. रविवारी अमृतनगरहून जाखले गावाकडे निघालेल्या 4 चाकी वाहनानं अचानक पेट घेतला. यावेळी दुचाकी स्वार डॉक्टर अभिजित जाधव यानं प्रसंगावधान राखत चालकाला याबाबत माहिती दिल्यामुळं चालक बचावला. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झालंय. पन्हाळा तालुक्यातील जाखले इथले कादर अबू बखर मुल्ला हे कामगारांना अमृतनगर इथं सोडण्यासाठी रविवारी रात्री कारमधून अमृतनगरकडे चालले होते. कामगारांना अमृतनगरात सोडून ते कारनं अमृतनगर वारणानगर रस्त्यावरील बहिरेवाडीपर्यंत आले. त्याचवेळी कारच्या मागील बाजूला आगीच्या ठिणग्या पडत असल्याचं दुचाकीवरून निघालेल्या डॉक्टर अभिजित जाधव यांनी पाहिलं. डॉक्टर जाधव यांनी प्रसंगावधान राखून चालक मुल्ला यांना गाडी थांबवण्यास सांगून त्यांना गाडीतून खाली उतरवलं. त्यानंतर काही मिनिटातच कार जळून खाक झाली. डॉक्टर जाधव यांच्या प्रसंगावधानाचं वारणा परिसरातून कौतुक होत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज 163 अर्ज प्राप्त झाले. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी येत्या 15 दिवसांमध्ये या तक्रार अर्जांची निर्गत करावी असे निर्देश दिलेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या लोकशाही दिनात 163 अर्ज प्राप्त झाले. या तक्रार अर्जांची निर्गत येत्या 15 दिवसात करा असे निर्देश यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती देणाऱ्या पुण्यातील आंबेगाव बुद्रुक इथल्या शिवसृष्टीच्या दारात लघुशंका करणाऱ्या विकृत अमोल कुलकर्णीच्या विरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. आज कोल्हापुरातील शाहू सेना, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अमोल कुलकर्णीच्या प्रतिमेला जोडे मारत त्याचं दहन केलं. पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी शिवसृष्टी साकारली आहे. 2 दिवसांपूर्वी अमोल कुलकर्णी या विकृत व्यक्तीनं शिवसृष्टीच्या दारात उभा केलेल्या माहिती फलकासमोरच लघुशंका करण्याचा घृणास्पद प्रकार केलाय. स्थानिकांनी या प्रकरणी कुलकर्णीसह त्याच्या पत्नीविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अमोल कुलकर्णीच्या विकृत कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापुरातील शाहू सेना, संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं केलीत. यावेळी कुलकर्णीच्या प्रतिमेला जोडे मारून त्याचं दहन करण्यात आलं. यावेळी कुलकर्णीसह शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकर यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये शिवछत्रपतींसह मराठी माणसांची अस्मिता असणाऱ्या वंदनीय व्यक्तिमत्वांबद्दल गरळ ओकण्याचे प्रकार वाढलेत. सरकारनं याची गांभीर्यानं दखल घेऊन वाचाळवीरांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आणि आज आम्ही कोल्हापुरातल्या सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी मिळून या अमोल कुलकर्णीच्या फोटोचं दहन करून त्याचा निषेध केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये कोरटकर, सोलापूरकर आणि आता कुलकर्णी
असे वाचाळवीर जन्माला यायला लागलेले आहेत. महाराष्ट्र शासनानं जर वेळीच ह्याच्यावर अंमल आणला असता तर हा कुलकर्णी जन्माला आला नसता. परंतु सातत्यानं शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची मालिका या लोकांकडनं सुरू आहे. या लोकांना सरकार पाठीशी घालतंय असा आमचा आक्षेप आहे. जर सरकारची आणि या वाचाळवीरांची मिलीभगत नसेल तर सरकारनं याबाबत कडक कारवाई करावी. एक कडक धोरण अस्तित्वात आणावं आणि या वाचाळवीरांवर कारवाई करून अशा पद्धतीचा पराक्रम परत कोण करणार नाही ह्याच्यासाठी सरकारनं तातडीनं उपाययोजना करावी. या निदर्शनांमध्ये राहुल गवाणे, आदित्य निळकंठ, किरण कांबळे, गणेश जाधव, निलेश चव्हाण, विशाल जगदाळे, रणजित चव्हाण, शशिकांत सोनुले, करण कवठेकर, प्रधान किरोळकर, धनाजी गुरखे, वैजनाथ नाईक, ज्ञानेश्वर दंडगे, सुबोध कांबळे आदींनी सहभाग घेतला. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. नक्षलवाद्यांविरुद्ध मोठं यश, सुकमामध्ये 16 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. बीडचा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी. पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग. सत्यजित तांबे यांचं बोलणं बालिशपणाचं, बाळासाहेब थोरातांनी सुनावले खडे बोल. कागल तालुक्यातील कसबा सांगावीतल्या घरफोडीचा छडा लावण्यात कागल पोलिसांना यश आलंय. या चोरी प्रकरणी पोलिसांनी कर्नाटक राज्यातील सोलापूर इथला सराईत चोरटा राजासाहेब नायकवडी याला अटक केली आहे. त्याच्याकडून 7,88,375 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आलेत. कागल तालुक्यातील कसबा सांगावीतल्या वाकी धरणग्रस्त वसाहतीमध्ये राहणारे गुरुनाथ बाळू पाटील हे 20 मे रोजी परगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यानं त्यांच्या घरातील दागिने आणि रोख रक्कम मिळून तब्बल 11.25 लाखांचा ऐवज चोरून नेलाय. याबाबत पाटील यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी कसून तपास करून कर्नाटक राज्यातील सोलापूर इथल्या राजासाहेब नायकवडी या सराईत चोरट्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 7,88,375 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेत. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 18 गुन्हे नोंद आहेत. पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार, सहाय्यक फौजदार बिराप्पा कोचरगी, प्रशांत माने, हवालदार संभाजी जाधव, विजय पाटील, मुनाफ मुल्ला, अंमलदार प्रभाकर पुजारी, बिरू रानगे, युवराज पाटील, जाफर कुरणे, सरदार पाटील, शंकर काशीद यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहतीमधील संतोष कॉलनीमध्ये लोकवर्गणीतून श्री दत्त मंदिर उभारण्यात आलंय. या मंदिरासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सुद्धा मदत केली आहे. या मंदिराचा वास्तुशांती सोहळा आज भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील यांची उपस्थिती होती. कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहतीमधील संतोष कॉलनीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या निधीतून आणि नागरिकांनी उभारलेल्या स्वनिधीतून श्री दत्त मंदिर बांधण्यात आलंय. आज दत्तभक्त मंडळाच्या वतीनं या मंदिराचा वास्तुशांती सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी पुजारी श्रीपाद कशाळकर यांनी विधिवत पूजा केली. त्यानंतर होम हवन विधी संपन्न झाला. डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं. दत्तभक्त मंडळाचे मोहन कोंडुस्कर यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र माजगावकर, के.आर. पाटील, विठ्ठल कुंभार, नामदेव बर्गे, चंद्रशेखर मानगावकर, नरेंद्र पाटील, हेमंत कांबळे, महेश चव्हाण, संजय कुंभार, संभाजी पाटील, प्रकाश जगताप, संतोष कॉलनी तरुण मंडळाचे अध्यक्ष आकाश पुणेकर, आर्यन माजगावकर, समर्थ जगताप, रोहित तोडकर, तेजस साखळकर, जितेंद्र शिंदे, पप्पू पांगे, ओंकार पाटील, राहुल तोडकर, पवन शिंदे तसंच महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ लोकमाता अहिल्यामाई विचार मंच यांच्या वतीनं लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 30 जूनपर्यंत या स्पर्धेत सहभाग घेता येणार असून 31 जुलैपर्यंत निबंध पाठवता येणार आहेत. स्पर्धा मार्गदर्शन समितीचे प्रमुख बबनराव रानगे, डॉक्टर वर्षा चौरे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मानवतावादी सांस्कृतिक चळवळ लोकमाता अहिल्यामाई विचार मंच यांच्या वतीनं अहिल्याबाईंचं जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता या विषयावर राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 जून 2025 ही शेवटची तारीख आहे. तर स्पर्धकांना 31 जुलै 2025 पर्यंत निबंध पाठवावे लागणार आहेत. स्पर्धेतील निवडक निबंधांचा सर्वव्यापी लोकमाता अहिल्याबाई होळकर हा 1000हून अधिक पानांचा ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती मार्गदर्शन समितीचे प्रमुख बबनराव रानगे, डॉक्टर वर्षा चौरे यांनी दिली. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह पुस्तकांच्या स्वरूपात बक्षिसं दिली जाणार आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला 1000 रुपयांची पुस्तकं आणि प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. स्पर्धेचा निकाल 30 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर केला जाणार असून बक्षीस वितरण 26 नोव्हेंबरला होणार आहे. पत्रकार बैठकीला अंतिमा कोल्हापूरकर, सुरेश केसरकर, अनिल म्हमाने, विश्वासराव तरटे, अरहंत मिंचेकर, नमिता धनवडे आदी उपस्थित होते. तळसंदेतील डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा प्रकल्प यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात विकसित कृषी संकल्प अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत राधानगरी तालुक्यातील पिरळ इथं शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. तळसंदेतील डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात विकसित कृषी संकल्प 2025-26 अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत राधानगरी तालुक्यातील पिरळ इथं शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत सहाय्यक कृषी अधिकारी युवराज पवार, सविता बकरे यांनी रासायनिक आणि जैविक भातबीज प्रक्रिया करण्याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवलं. डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर जयवंत जगताप यांनी पिकांचा फेरपालट, बियाणे निवड याविषयी माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी हुमणी नियंत्रण, कामगंध सापळे याविषयी मार्गदर्शन केलं. डॉक्टर वर्मा आणि डॉक्टर अलगीवार यांनी दुधाळ जनावरांची पैदास व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. कार्यशाळेला तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे, सरपंच अस्मिता पाटील, उपसरपंच सुशांत पाटील, आत्मा सदस्या शिल्पा पाटील, कृषी विभागाचे रणजित गोंधळी, कृषी मित्र उत्तम पाटील, सुनील कांबळे, प्रवीण असनेकर यांच्यासह कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी उपस्थित होते. मतपेटीची लढाई लढली नसल्यानं ओबीसींसमोर सातत्यानं अडथळे निर्माण केले जात आहेत, असा आरोप ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी केलाय. ओबीसींनी मतपेटीची लढाई लढली तरच त्यांना भारतीय संविधानानं दिलेले मानसन्मान आणि अधिकार मिळतील, असं प्रतिपादन त्यांनी केलंय. ओबीसी समाजातील गुणवंतांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील नवे पारगावमधील महात्मा गांधी चॅरिटेबल हॉस्पिटलमधील रुग्णसेवा आता अधिक व्यापक करण्यात येत आहेत. या रुग्णालयात मोफत वैद्यकीय शस्त्रक्रिया आणि डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या रुग्णसेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असं आवाहन वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केलंय. मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. हातकणंगलेतील नवे पारगावमधील महात्मा गांधी चॅरिटेबल रुग्णालयात वारणा खोऱ्यातील गोरगरिबांच्या वैद्यकीय सुविधेसाठी अत्याधुनिक मोफत वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आल्यात. वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते या मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार कोरे यांनी या रुग्णसेवेचा रुग्णांनी लाभ घेण्याचं आवाहन केलं. यावेळी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेय वारे, सामान्य आणि लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर समीर तोकारी, मूत्रपिंड तज्ज्ञ डॉक्टर दादा कोळी, जनरल फिजिशियन डॉक्टर जयवंत पाटील यांच्यासह हॉस्पिटल प्रशासनाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा बावड्यात मुलं आणि मुलींच्या निमंत्रित राज्यस्तरीय 3-on-3 बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत मुलांच्या गटात बावडा वॉरियर्स क्लब तर मुलींच्या गटात वारणा होप्स संघानं विजेतेपद पटकावलं. विजेत्या संघांना रोख बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावर 23 वर्षाखालील मुलामुलींच्या निमंत्रित राज्यस्तरीय 3-on-3 बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 28 संघ सहभागी झाले होते. यामध्ये मुलांच्या गटात बावडा वॉरियर्स क्लबनं विजेतेपद पटकावलं. टायटन क्लब उपविजेता ठरला तर वारणा बास्केटबॉल क्लबनं 3रा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात वारणा होप्स संघानं विजेतेपद पटकावलं तर वारणा बॉलर्स संघानं उपविजेतेपद पटकावलं. बावडा वॉरियर्सनं 3रा क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत चव्हाण, ज्येष्ठ क्रिकेटपटू शामराव करपे, माजी क्रीडा संचालक डॉक्टर राजेंद्र रायकर यांच्या हस्ते रोख बक्षिसं देण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बावडा वॉरियर्सचे प्रशिक्षक नारायण पाटील, अमेय मांगले, वेदराज पाटील, यश पाटील, पृथ्वीराज बसरी कट्टे, दीपक शिंदे, सचिन कोलकार यांनी परिश्रम घेतले. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींची आज बैठक झाली. या बैठकीत हद्दवाढीसाठीच्या सर्वसमावेशक निर्णयासाठी सर्व लोकप्रतिनिधींसोबतच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याचं निश्चित झालं असल्याचं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितलं. सर्वांना सोबत घेऊन हद्दवाढीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाचं सहकार्य लाभेल असा विश्वास खासदार शाहू महाराज छत्रपतींनी व्यक्त केलाय. सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेश दिलाय. या आदेशानंतर कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शहरवासियांकडून हद्दवाढीची मागणी जोर धरू लागली आहे, तर हद्दवाढीमधील प्रस्तावित गावांमधून हद्दवाढीला तीव्र विरोध होतोय. या पार्श्वभूमीवर आज न्यू पॅलेसमध्ये खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नामदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, ज्येष्ठ संपादक प्रतापसिंह जाधव प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते. तर माजी आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार अशोकराव माने दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीनंतर खासदार शाहू महाराज यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी हद्दवाढी संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन राज्य सरकारनं निर्णय घ्यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घ्यायची आणि त्यांच्याबरोबर एक बैठक होईल पुन्हा एकदा म्हणजे आता होईल. आणि त्यासाठी जे कोण आता राहिले तिथं याचे प्रत्यक्षात त्यांनासुद्धा बोलवण्यात येईल. अशा तऱ्हेने सर्वांनाच विश्वासात घेऊन हा निर्णय घेऊन आणि शेवटी निर्णय घ्यायचा आहे शासनाने. शासनाने याच्यावर गांभीर्याने निर्णय घ्यायचा आहे तो ते घेतील लवकर. दरम्यान पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देऊन लवकरात लवकर हद्दवाढीच्या विषयावर चर्चा घडवून आणू अशी ग्वाही दिली. कोल्हापूर जिल्ह्यात एक 75 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबद्दल धास्ती निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून कोरोनाचा सध्याचा व्हेरिएंट सौम्य असून लोकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन केलंय. गेल्या 8-15 दिवसांमध्ये याबद्दलच्या बातमी सगळीकडे येत आहेत आणि त्यामुळे साहजिकच सगळेच लोक थोडेसे पॅनिक होत आहेत. पण यापूर्वीसुद्धा सातत्यानं आम्ही सांगतोय की आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत सज्ज आहे. यापूर्वी कोरोना नवीन होता त्यामुळे आपण सगळे घाबरलेलो होतो. आता कोरोनाला अतिशय चांगल्या पद्धतीने सामना करण्यासाठी एका बाजूला सर्व नागरिक आणि दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणासुद्धा अत्यंत सक्षम आहे. काळजी करण्याची कारण नाही. जी दुर्दैवानं पेशंट तो इथंसुद्धा ज्या पेशंटचं निधन झालं त्याला इतरही आजार होते. एकतर ते त्या इतर सगळ्या आजारांचा सुद्धा त्या सगळ्या घटनेपाठीमागचं मुख्य कारण तेही आहे. आणि आता आपण सगळेजण पहिली एक गोष्ट समजून घेऊया की कोरोना हे सौम्य लक्षण झालं आहे. पूर्वीच्या काळातला कोरोना आणि आत्ताच्या काळातला कोरोना म्हणजे आत्ताचा जो आता सद्यस्थितीत आपल्याकडे जो कोरोना दिसतोय तो आपल्यासोबतच राहील.
सर्दी खोकलं पडसं असं जसं की आपण म्हणतोय अशा सगळ्या आजारांसारखंच सर्दी फ्लूसारखंच हे सुद्धा आता कोरोना आपल्यासोबत राहील. यामुळं नॉर्मल माणसाला कुठलीही काळजी घ्यायची म्हणजे कुठलाही धोका नाही. फक्त इतकंच आहे की आपण थोडंसं जसं नेहमीच्या सगळ्या आजारांमध्ये काळजी घेतोय असं पण घेऊया. पेशंटची संख्या मधल्या टप्प्यामध्ये जी जरी वाढलेली असली तरी आरोग्य विभागाची यंत्रणा एका बाजूला अतिशय सज्ज आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व नागरिकांनी सुद्धा प्रतिकारशक्ती स्वतःची इतकी वाढवलेली आहे की या सगळ्या कोरोनाला अतिशय व्यवस्थितरित्या आपण सामना करू शकू. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात सर्वसमावेशक निर्णय व्हावा यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबतच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार खासदार शाहू महाराज छत्रपती यांची माहिती. मान्सूनपूर्व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात. 2 दिवसात पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल पाठवणार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांचं आवाहन. सरसकट बंदी न घालता नियम अटींसह व्यवसाय करायला परवानगी द्या, इचलकरंजीतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची महापालिकेकडे मागणी. आणि आंबेगाव इथल्या शिवसृष्टी समोर विकृतपणे वागलेल्या अमोल कुलकर्णींच्या निषेधार्थ कोल्हापुरात निदर्शनं. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.